धाराशिवमध्ये भाजपनं विजयाची तयारी केली आहे। निकालापूर्वीच भाजपनं गुलालाची मोठी खरेदी केली आहे। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये गुलालाच्या गोण्याच्या गोळ्या ठेवलेल्या आहेत। आपण बघतोय धाराशिवमधील चित्र बघतोय। गणेश उत्सवाच्या काळात ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत त्यांना उद्देशून वापरलेलं गाणं वापरत मल्हार पाटील फॅन क्लब पेजवरून आता गुलाल पोत्याचे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत। धाराशिव नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप हे आमने सामने आलेले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचाही स्वतंत्र उमेदवार, त्यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळते। गिरीश, काय वाटतंय? अगदी बरोबर आहे। आणि आपण बघतोय की भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांची देखील प्रतिष्ठा तिथं पणाला लागली। धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषदेचे मतमोजणीला अवघ्या काही वेळामध्ये आता सुरुवात देखील होताना पाहायला मिळते। मात्र त्यापूर्वीच आता उमेदवारांकडून जी आहे ती जल्लोषाची तयारी केली जाते। मी आता धाराशिव शहरातील भाजपच्या कार्यालयामध्ये आहे। या ठिकाणी भाजपच्या कार्यालयामध्ये मोठं पॅन्डॉल उभारण्यात आलेलं आहे, मंडप टाकण्यात आलेला आहे। अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी देखील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हे आतमध्ये आपण पाहू शकता, हे भाजपचं कार्यालय आहे। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं हे कार्यालय आहे। या कार्यालयामध्ये देखील मोठ्या पद्धतीने तयारी सुरुवात करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी गुलालाची पोती जी आहे ती विजय जल्लोषासाठी या ठिकाणी मागवण्यात आलेली आहेत। अगदी मोठ्या प्रमाणावर गुलाल जो आहे तो या भाजप कार्यालयामध्ये आणण्यात आलेला आहे। आपलाच उमेदवार निवडून येईल, तो आपला नगराध्यक्ष निवडून येईल असा विश्वास जो आहे तो भाजपाकडून या ठिकाणी व्यक्त केला जातोय। आणि त्यामुळेच कुठेतरी मोठी तयारी जी आहे ती भाजप कार्यालयामध्ये केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।